अलिबागमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने महापुरुषांच्या विचारांचा जागर करणारा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मानवता, समता आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जयंती महोत्सव 2026 साजरा केला जाणार आहे। 17 मे रोजी अलिबाग येथील PNP नाट्यगृहात सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातील प्रख्यात प्रबोधनकार, संविधान अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत। कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे। तसेच सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, राज असारोणकर आणि डॉक्टर जयेश जाधव यांचे विचार प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे। दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन कांबळे यांच्या टीमकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित संगीतमय नाट्य सादर केले जाणार आहे। दरम्यान या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष संजय जाधव, सचिव उत्तम रसाळ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव संजय जानू जाधव, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा अध्यक्ष आहे। सन 1914 रोजी हे आम्ही समिती स्थापन केली। ते स्थापन केल्यानंतर आमचा मुख्य हेतू होता का बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन बांधण्यात यावा। त्यासाठी आम्ही आटोकात प्रयत्न करीत आहोत। पण प्रयत्न करीत असताना इतर कामे आम्ही केलेली आहेत। परंतु मीटिंगमध्ये असं ठरलं का आपण हे कामं करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महापुरुषांची आपण जयंती साजरी करूया। आणि त्यानिमित्ताने आम्ही 17/5/2026 रोजी आम्ही जयंती स्थापन करण्याचा मानस आहे। त्यासाठी आम्ही काही कार्यक्रम केलेले आहेत आणि ते कार्यक्रम आपल्याला अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेले आहेत। परंतु आंबेडकर भवन बांधताना शासनाने 28 जुलै 2021 अन्वये एक शासन निर्णय दिला आणि त्या शासन निर्णयामध्ये 15 कोटीपर्यंत सामाजिक भवनासाठी अनुदान मिळणार आहे। परंतु इथे जागेचा प्रश्न आहे। जागेच्या प्रश्नामुळे आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्यानिमित्ताने ह्या जागा मिळण्यासाठी आमचा प्रबोधन चालू आहे। तर जयंती गेली, जयंतीसाठी अलिबाग तालुक्यातील तमाम जनतेला आम्ही आवाहन केलेलं आहे का या जयंतीसाठी आणि आपली ताकद दाखवा, तरच आपल्याला स्मारकसाठी जागा मिळणार आहे असं मला वाटतं। तरी मी सर्व अलिबाग तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांना अशी विनंती करतो का आपण सर्व जयंतीसाठी इथं उपस्थित राहावे आणि आम्हाला सहकार्य करावे। महापुरुषाच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व क्षेत्रातील मान्यवरांनाही पुरस्कार देणार आहे। त्यामध्ये सामाजिक क्षेत्रातील नारायण गायकवाड गुरुजी आहेत, तसेच वैद्यकीय क्षेत्रामधून डॉक्टर राजेंद्र चांदोरकर सर आहेत, तसेच अंधश्रद्धामधून आम्ही नितीन राऊत साहेबांना दिलेलं आहे। सांस्कृतिक क्षेत्रामधून सचिन कांबळे सरांना आम्ही पुरस्कार देणार आहोत। तसेच पत्रकार क्षेत्रामधून गोपाळ कांबळे साहेबांना पत्र देणार आहोत आणि हबपमधून आम्ही अश्विनीताई भोईर, तसेच शिक्षण क्षेत्रामधून आम्ही प्रसाद पाटील यांना पुरस्कार देणार आहोत। आमचा मानस आहे की सर्व क्षेत्रामध्ये जे जे उल्लेखनीय काम करतात, जे चांगलं काम करतात त्यांना पुरस्कार देणं आमचं मानस आहे आणि त्यानिमित्त आम्ही सर्व क्षेत्रामधून लोकल निवडलेले आहेत। अलिबागसारख्या ठिकाणी 17 मे 2026 रोजी महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न करून साजरा करून एक चांगले विचार, संविधानास अभिप्रेत असणारे विचार आणि डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे विचार या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत। त्यासाठी आम्ही विविध क्षेत्रामध्ये जे काम करणारे प्रवक्ते आहेत, त्याच्यामध्ये श्रीमती उल्काताई महाजन आहेत, माननीय राज असारोणकर साहेब आहेत, त्याचप्रमाणे माननीय प्राध्यापक डॉक्टर जयेश जाधव साहेब आहेत। यांचे विचार घेऊन एक संविधानास अभिप्रेत असणारा एक सुसभ्य नागरिक तयार व्हावा, हे एक मानस ठेवून आम्ही हा काम करतो आहे। आणि मला असं वाटतं संबंध ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ही चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्याच्यासाठी सर्व समाजातील, बहुजन समाजातील लोकांचा त्याच्यामध्ये मोठा सहकार्य आहे। सर्वप्रथम सर्वांना जय भीम। मी प्राध्यापक डॉक्टर PB आचार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अलिबागच्या वतीने जी 17 मे 2026 रोजी अलिबाग येथील PNP नाट्यगृहात महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव जे साजरा करीत आहे त्यामधील एक कार्यकर्ता आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने म्हणजेच स्थापनेपासून आतापर्यंत अनेक कार्य केलेली आहेत। त्याचाच एक भाग म्हणून महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव साजरा करून महापुरुषांचे विचार
या भागांमध्ये जास्तीत जास्त कसे पोहोचवता येईल याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्याला माहिती आहे 1945मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धजन पंचायत समितीची स्थापना केली, त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. या दोन्ही मातृसंस्थेच्या माध्यमातून कोकणातच नव्हे तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक सामाजिक चळवळ गतिमान झालेली आहे. ती अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने अलिबाग तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणार आहेत. त्याच्यातून अनेक प्रकारचे जे उद्देश आहेत ते उद्देश साध्य करण्याचा समितीचा मानस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमार्फत जे आपण आता जयंती उत्सव साजरा करतो आहे 17 मे 2026 रोजी, तर त्या जयंती उत्सवासाठी आपण फक्त आणि फक्त बौद्ध समाजातून जे धम्मदान दिलं आहे त्याच लोकांकडून आपण धम्मदान घेतलेलं आहे. आपण कुठल्याही राजकीय किंवा अन्य कुठल्याही संस्थेमार्फत धम्मदान घेतलेलं नाही. तर माझं असं एक इच्छा आहे की अजूनही आपल्या समाजातील बौद्ध बांधवांनी धम्मदान देऊन आपल्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि कार्यक्रम सुंदर व्हावा, एवढंच मी माझं मत मांडतो. जय भीम.